माधवा, रे माधवा, माधवा, अरे काय असस? अरे ओ तरी दी माधवा. होय गेलो काय कळणार नाही. माधवा, काय बोलायचं हँका? खय जात सांगत पण नाही माका. माधवा, रे माधवा, माधव बच्चे घे बच्चे. काय गो आता कसली काळजी तुका? माधव घरात काही दिसणार नाही. खोलीत पण नाही, बाहेर पण नाही. पदराखाली दडवून ठेवले की बघाल कसले करतस? माझा जीव चाललो हा. घे खयच नाही, बाहेर पण नाही. मग अशी हैसर होतो ना. वय गो वय, हैसरच होतो. आता नाही हा, एवढाच सांगेन. एवढाच सांगेन म्हणजे गे तुका माधवाक पहिल्यासारखा धड करूक सांगलंय तर तू ते का स्वतःच्या ताब्यात ठेवलंस. ता पण समजून घेतलंय मी. पण आता तो खयच नाही. तू खय पाठवलं असशील तर सांग. त्याच्याकडसून नको ती कामं करून घेऊ नको. मी कित्या नको ती कामं करून घेईन? अगो ह्या घराचो वारसदार होतो आणि तरी माधवाची एवढी काळजी केलंस तर धाकट्याक कोण सांभाळील? अभिरामाचा काय झाला? पान नालगावचा, सुपारी कोकणाची, कात लोकरचा, चुना भोकरचा, लवंग काशीची, विलायची बीड. मी हसले घरात, मला नेलं वाड्यात. केकच्या कचेरी खांदला आड, त्याला बाजूबंदी छंद. आता घेऊ का नाव त्यांचं? घे गो काय एकदाचं नाव. साहेब लाजले हो. लाजलो कसलो, आतुर झालो. केव्हा एकदा नाव घेता बायल म्हणान. आणि म्हणतात नाव घेऊ की येणार नाही. एवढा मोठा नाव घेतल्यांनी. होय तर घे गो नाव. साळगावकर घरी आहात का? माधवदा इलाय इलाय, मी बघतोय. हा अरे माधवराव तुम्ही? मी इथूनच जात होतो. म्हटलं तुमच्या इकडे जाऊन येऊ. आमचे धाकटे बंधुराज आलेत ना. होय होय इलेत. हा येवा ना येवा ना. हा येवा येवा. यो थोरलो जिल्मा एकाच याड लागला होता ना. कसला औषध पाणी केल्याने काय माहित की बायंगे हाडल्यानी. माधवदा तू इथे? इथून जात होतो, म्हटलं फेरफटका मारावा. मग म्हटलं तूही इथेच आला असशील. नाही इलाज ते बरा झाला. खरं सांगू मी आधी तुमका ओळखलंच नाही. म्हणजे? नाही नाही, अरे खूप दिवसांनी तुला पाहिलं ना म्हणून म्हणतात ते. हो आता इल्यासारखे 2 घास खाऊन जावा. हा गो जा, माधव शेटला पान लाव जा. वय वय. अरे तुम्ही एकटेच इलास? दत्तक पण घेऊन येऊचा ना. मग तिघा भावंडा एकत्र बसून जेवले असतास. नाही नाही आयडिया चांगली आहे. पण आता आधी माधव शेटला पान लाव. हा जा. वाढतंय. अहो पण मी घरी जाऊन अहो असं काय करता? ह्या पण तुमचाच घर. वाईट प्रसाद घेऊन जावा असा करता का म्हणे? प्रसाद घेऊ कोई. हा अहो पण थांबव, आमची ना एकदम फास्ट. आता पान तयार करीत. वाईट थांबा. हा नाही 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 काही 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 घेणार नाही. या बघा ठेव. येवा माधव शेठ येवा. हा हा
हा. बरं झाला इलास, आता भाऊजे नाव घेतली ता तरी ऐकशाल. नाव घेते का? घे ना घे, मी पण ऐकतो. घे गो, वाट कोणाची बघतस? नाव नाही येत नाव. असं काय या, आता तर नाव घेत होता ना. होय तर थोरल्या धीराक लाजली असतली. एका संस्कार म्हणतात, कोणासमोर किती तोंड उघडूचा त्यांना बरोबर माहिती आहे. चला आपण जेवायला घेऊ. हो हो हो, चला. करा करा, सुरू करा. वच्चे हे काय केलंस या? जी जबाबदारी घेतलंय ती पार पाडूक नको. ही कसली जबाबदारी पार पाडलंस? हैसर काही विपरीत घडलेला नाही. हा काय विपरीत होईत असला तर ती रोखूची जबाबदारी माझी. आणि तुझो थोरलो वारसदार हा ना, तो काय होग देणार नाही. सूचना दिलंय त्यांना पाळल्यान. तुझी सून आणि झील येतील. झाला ता झाला, आता विषय काढू नको. माधवदा, तू अचानक कसा आलास? अरे सांगितलं ना तुला मगाशीच, फिरत फिरत आलो म्हणून. आणि त्यानिमित्तानं छान जेवण झालं. हो ना कावेरी? हा माझा. नाही पण नेमकं इथे कसं काय? अरे मी फिरायला निघालो होतो आणि नेमके तुम्ही तिथे होतात म्हणून म्हटलं भेटूया. नाहीतर मी त्या घरी कशाला आलो असतो ना. नाही पण अभिरामा, तू बायको सोबत फिरायला आलायस ना, मग तिच्याशी बोल. मला का प्रश्न विचारतोयस? खरं म्हणजे माझंच चुकलं. मी इथे यायला नको होतं. माधव बेटा, नाही, तुम्हाला एकांत मिळाला असता ना. आताही काही वेळ गेलेली नाही. मी होतो पुढे. माझी वेळच चुकली. तू अगदी योग्य वेळी आलास दादा. म्हणजे नाही, जेवायला सोबत मिळाली ना. हा हो. बरं, मी पुढे होतो, तुम्ही या मागणं. अरे असं का? सावकाश. अभि, छान छान केलं ना आपण गेलो तिकडे. तिकडे बोलायला बोलले ना, नाव घ्यायला, मला जमला नाही. मग माधव बेटा समोर तर कसं झाला काय कळेना. पण ना थँक गॉड माधव बेटा होता, नाहीतर ते काही नाव घ्यायला बोलत होते. मी आली तुझ्याकडे विचारायला, पण मग असं झालं काय, चांदिनीची वाटी आणि काय शिट, मला लक्षात पण नाही उखाणा. थँक गॉड. पण मस्त मजा आली. छान ना अभि? अभि एंदे वा. चल. माधवा, इलस
माका तुझाच काय तो आधार हा. तू असंच मनान ह्या सगळा सोपा होता, नाहीतर ह्या एकटा वच्ची खै खै म्हणून लक्ष देत. कशाला काळजी करतेस? मी तुझ्या मुलासारखाच आहे ना. वय रे वय. तू का बघितलंय ना की माका माझ्या काशीची आठवण होता. त्याच्या आठवणीने माझ्या डोळ्यातून पाणी येता, पण मी डोळ्यातून पाणी नाही काढू शकत. माझ्या डोळ्यातून पाणी इला ना की अंगातला त्राण कमी होता, कमकुवत होऊक होता. मग ही माया, ह्या प्रेम, ही काळजी, या सगळा बाजूक सारून मी आपला माझ्या कामाक लागतंय. बर, तू अभिरामाक आणि कावेरी सुखरूप आणलंस ना? होय. आता इंदूची काळजी मिटत. पूर्वा, काकी, आजी, कावेरी काकी आणि अभिदा आले. पूर्वा. काकी काय ग, खूप आनंद झालेला दिसतोय. हा, तिकडे गेले ना, खूप असं दिवसाने कुठेतरी गेले आम्ही. जाताना खूप असं टेन्शन होता, भीती होती, काय काय करायचं, काय बोलायचं, पण मग सगळं ठीक झालं. चार चौघात मिसळल्यावर सवय होता. एकलकोंडा राहून कसा चला? काय रे अभिरामा? पण ना एक प्रॉब्लेम झाला. काय काय झालं? उखाड्याचा. उखाडा? हा, ऍक्च्युली गाणं शिकण्याच्या आधी ते उखाणा शिकला पाहिजे होता. तिकडे मला उखाणा बोलायला पण नाही झाला. मग ना आता मोठे मोठे उखाणे शिकून ठेव, म्हणजे काय गेलंस ना की बोलून दाखव. हा, मी शिकणार. ठीक आहे, तुमचं चालू द्या, मी हातपाय धुवून येतो. काकी, तू पण कपडे बदलून घे, आणि हा, नेहमी अशीच हसत राहा. नाही, काय? आपण असं हसूया. बरं. येते. आजी, हं? काय ग, काय झालं? नाही काय काय अभिरामा, अरे काय झाला? गपगप कित्या? कुठे काय? साळगावकराकडसून इल्यापासना बघतोय, कोणाशी बोलणंच नाही, नीट जेवलंच पण नाही. दुपारी जास्त जेवलो होतो ना, तर भूक नाहीये जरा. बरा, पण गप कित्या? कावेरी सगळा सांगी होता, लय खुश होता, पण त्याच्या चेहऱ्यावर असलेलो आनंद तुझ्या चेहऱ्यावर नाही होतो. कावेरी होता ना म्हणून काही विचारलं नाही मी तुका, पण आता विचारतय, काय झाला परत? काय आई, मला कावेरीची सोबत हवी आहे ग. तिचं माझ्यासोबत असणं आवडतं मला. खूप प्रेम करतो मी तिच्यावर, पण आता ना काय होईल काय सांगता येत नाही. तिच्या जवळ जायची आणि तिला भेटायची पण भीती वाटते मला. ती तिच्या अंगात कधी येईल ना काही सांगता येत नाही ग. शेवंता, तुला परत तसा काय अनुभव येलो काय? नंतर काय झालं माहिती नाही. माधव दादा तिकडे आला, नंतर कावेरी सारखी वागायला लागली ती. काय विपरीत होईत असला तर ती रोखूची जबाबदारी माझी, आणि तुझो थोरलो वारसदार हा ना, तो काय होग देणार नाही. सूचना दिलंय, त्यांना पाळण्यान. एक दिवस ना सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नको. कधी आई, कधी कधी तो दिवस येईल? तुला माहितीये, आता सयाजी माझ्या समोर आला ना तर भीती वाटते मला त्याची.
काहीतरी हिरावून घेतल्यासारखं वाटतं. खूप प्रयत्न करतो मी मनाला समजवण्याचा. शेवटी मी पण माणूस आहे ग. मला पण त्रास होतो. मला पण मन आहे. या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडायचंय मलाही. पडशाल, ह्या सगळ्यासून बाहेर पडशाल. पण आता ना सांभाळून घे. आणि ह्या सगळ्यात कावेरीक काय त्रास नाही होक ना ह्याची काळजी घे. जा आराम कर. रात लय झाली. जातो. किती जीवावर उठलंस. सोड सगळं हव्यास. अभी अभी इथे का झोपला? ते वरती गरम होत होतं ना म्हणून. मी पण इकडे झोपणार. तू जिकडे असणार मी तिकडे. तू बोलत नाही पण मला कळतं तुझं प्रेम, तुझी काळजी, तुझं भीती. तुला भीती वाटतो ना? तुला डाऊट असतो ना मी कोण आहे? तुला कसं कळत नाही मी कोण आहे? काय येतोय तू मध्ये? मी सोडणार नाहीये तुझ्या बायकोला. मध्ये आला तर सगळ्यांना संपवेन तुलाही.